या ठिकाणी प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता विधान भवनाच्या पायऱ्यावरती आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार आणि त्यासोबतच आमदार निकोले या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे। आम्ही पुरोगामी विचारांसोबत, आम्ही प्रवीण दादांसोबत, असा आशय त्यांच्या या पोस्टरवर आहे। आणि हल्ल्यानं विचार मरत नाहीत, झुंडशाहीचा निषेध या ठिकाणी केला जातोय। आणि आपण पाहतोय की विरोधी पक्षातले जे 3 नेते आहेत, आमदार आहेत, ते आता प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये ज्या पद्धतीनं हल्ला करण्यात आला, त्यांना काळं फासण्यात आलं, यानंतर आता आक्रमक झालेले आहेत आणि विधान भवनाच्या पायऱ्यावरती मूक आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। कुठली घोषणाबाजी नाही आहे, पण हातामध्ये पोस्टर्स घेऊन या ठिकाणी निषेध नोंदवला जातोय। जे विरोधातले आमदार आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी बोलवलं जातं। आपण पाहतोय गोपीचंद पडळकर या ठिकाणी जात आहेत। ते जात असताना अशा पद्धतीनं या ठिकाणी बघतायत त्यांना आणि मागे वळूनसुद्धा त्यांनी पाहिलेलं आहे। आणि नेमकं हे आंदोलन कशासाठी असा प्रश्नसुद्धा ते आपल्या सहकाऱ्यांना विचारतायत। तर ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। झुंडशाहीचा निषेध करतायत आणि दीपक अण्णा सीताराम काते शिवधर्म फाउंडेशन हिंदुस्थानचा सुद्धा त्यांनी एक बोर्ड हातामध्ये घेतलेला आहे। दीपक काते यांच्याकडे पिस्तूल होती असा दावासुद्धा रोहित पवार यांनी केलेला आहे। आणि यानंतर आपण पाहिलं की पोडियमवर सुद्धा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आणि कुठेतरी याला भाजपचं बळ आहे असा सुद्धा आरोप त्यांनी केलेला आहे। पुरोगामी विचार महाराष्ट्रातून संपवण्याचा कट जो आहे तो आखला जातोय। आपण पाहतोय राधाकृष्ण विखे पाटील आहेत, ते सुद्धा इथे बसलेल्या आमदारांची चौकशी करतायत आणि कशासाठी आंदोलन करता असा प्रश्नसुद्धा त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे। सत्ताधारी पक्षातले आमदार आहेत, त्यासोबतच आता अमीन पटेल आहेत, ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत विधान भवनाच्या पायऱ्यावरती। काँग्रेसचे आमदार, राष्ट्रवादीचे आमदार आणि त्यासोबतच शिवसेनेचे आमदार आता या ठिकाणी आपण पाहतोय की आंदोलन करू लागलेले आहेत। सिद्धेश, खरेच संविधानाच्या विरोधात सरकारचं काम चाललं आहे अशी टीकासुद्धा या ठिकाणी होते आणि विधान भवनाच्या पायऱ्यावरती आता विरोधक आक्रमक झाले। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।